गजर माऊलीचा गजर माऊलीचा आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा वहा माधव बरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा भरवा तो हा माधव भरवा जय जय राम कृष्ण हरि 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 हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हरिओम श्री राधे हरी हरी दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे असुर रुळत चरणातळी असुर रुळत चरणातळी रंगणी रांगत बुलबुल बोलत असुर रोळत चरणातळी असुर रोळत चरणातळी नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा राम मने हाती लोणियाचा हुंडा गवळणी त्या तोंडात फुलनिया गवळणी त्या तोंडात फुलनिया रंगणी रांगत बुलबुला बोलत आसुर रुळत चरणातळी आसुर रुळत चरणातळी रंगणी रांगत बुलबुल बोलत आसुर रोळत चरणातळी आसुर रोळत चरणातळी हा विठोबार खुमाई जय जय 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 विठोबार खुमाई विठोबार दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख
दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगीरंगत गुल गुल बोलत रंगीरंगात गुल गुल बोलत रंगीरंगात गुल गुल बोलत रंगीरंगात गुल गुल बोलत पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनिरांगत गुलगुलू बोलत रंगनिरांगत गुलगुलू बोलत रंगनिरांगत गुलगुलू बोलत रंगनिरांगत गुलगुलू बोलत उळता चरणात
चरणातळी नामा मने हाती लोनियाचा उंडा गवळणी त्या तोंडा भुललिया रंगणी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणातळी समचरण सरोजम सांद्रणी लांबोदाभम जगनणी तपानी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदैवला संविठ्ठलम चिंतयामी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशी देई प्रेम काही कळा भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम स्वपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम शिवे लागे शिवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर विठ्ठला विठ्ठला काल्याच्या कीर्तना करता घेतलेला अभंग महान भगवत भक्त भगवंताचे लाडके अत्यंत परमात्म्याच्या चरणाजवळ राहणारे सगळ्या संतांनी ज्यांना प्रेम शिरोमणी अशी भक्त शिरोमणी अशी पदवी दिली अशा नामदेव महाराजाचा 3 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. अभंगावर काही बोलण्यापूर्वी परिहार तो म्हणजे असा हरिओम की आजचं जे कीर्तन आहे ते काल्याचं ग्रंथ शिरोमणी लेकर सांभाळा बोलू नका. श्रीमद भागवत महापुराण ग्रंथाची आज सांगत आहे. वारकरी संप्रदायात नियम आहे उत्सव तुम्ही लहान करा का मोठा करा उत्सवाची सांगता ही काल्याच्याच कीर्तनानं होते. विठ्ठला 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 आज आपल्या सप्ताहाची आपल्या यज्ञाची आपल्या कथेची आपण केलेल्या कार्याची ही पूर्णाहुती पोच पावती सांगता कलशाचं कीर्तन आहे. बरोबर वाजलेत 11 वाजून 19 मिनिटं 10 वाजून सॉरी आणि 11 वाजता कीर्तन संपवायचे कारण बऱ्याच भाविकाला लग्नाला जायचंय. काही अडचण नाही. कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त रन काढायचे बॉल कमी रन जास्त काही हरकत नाही. हा जो उत्सव सप्ताह या सोनवणे परिवार मनोहर जी विठ्ठलराव सोनवणे त्यांचे सुपुत्र ज्ञानेश्वर भाऊ शरद भाऊ त्यांच्या 4ही मुली त्याच पद्धतीनं त्यांचा संपूर्ण परिवार उत्तम बाबा असतील रतन बाबा राजाराम बाबा त्यांचे भाऊ पुतणे
संपूर्ण सोनवणे परिवार, संपूर्ण गावकरी मंडळी, नातेवाईक सर्वांनी या कार्यक्रमाला खूप सुंदरपैकी सहाय्य केलं. बघता बघता हा कार्यक्रम पूर्णत्वाला आला. पुन्हा एकदा आज संपूर्ण मृदंगवादक, टाळकरी मंडळी, गायक सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. पखवाद वाजवायला कृष्णा महाराज, सुदर्शन महाराज बाजूला बसले आपले महाराज, कृष्णा वा 2 कृष्णा महाराज, 3 जण पखवाद वाजवायला. इकडे गायक हरिभक्ती परायण ज्यांनी आतापर्यंत आणि परमार्थ आपल्या गावातला भजन टिकवलं आमचे शिवाजी दादा आव्हाड, त्याच पद्धतीनं सुभाष महाराज आव्हाड, हरिभक्ती परायण हरिदासजी महाराज दांगट भागवताचार्य आहेत, गोड गातात. हरिभक्ती परायण रवीजी महाराज मरळगोई, हां त्याच पद्धतीनं मग आता सगळे बाळगोपाळ हरिभक्त परायण. इकडं माझ्या जनाबाई, मीराबाई, जिजाबाई, विठाबाई, हां सोनाबाई, ही पाठीमाग त्यांची संस्थेतली, त्यांच्या संस्थेतील रवी बाबाच्या संस्थेतले, वा रवी बाबाच्या संस्थेतले गुणविजन मंडळी, आमची नाशिकवाली ताई ललिता ताई, बाबाजी आपले विना घेऊन सगळ्यांना अति नतमस्तक होतो. तुम्हाला हे कीर्तन आज जरी व्यवस्थित नाही ऐकता आलं तर ते आमच्या गजर माऊलीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला कायम हे कीर्तन पाहता येईल. गजर माऊलीचा माऊली बाबा सालगावकर टाकलं की सगळ्या कथा कीर्तन येतील. भजन करा विठ्ठल विठ्ठल कीर्तन म्हणजे हे सांगतेचं परिपूर्णतेचं कीर्तन आहे. मंदिर तुम्ही किती उंच बांधा, मंदिरावर कळस बसत नाही तोपर्यंत मंदिर पूर्ण होत नाही. आणि सप्ताह किती मोठा करा, त्या सप्त्यामध्ये काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत सप्ताह पूर्ण होत नाही. काल्याचं कीर्तन म्हणजे परिपूर्णतेचं प्रतीक आहे. म्हणून असं हे काल्याचं कीर्तन आज आपण करतोय. आजच्या या कीर्तनामध्ये नामदेव महाराज तुमच्या माझ्या सगळ्यांना एक गोड मोलाचं मार्गदर्शन आणि एक अत्यंत तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टीचा पत्ता सांगतात. जर विचार केला तर या समाजामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. किती प्रकारचे आहेत? 3 प्रकारचे. कोणते कोणते प्रकाराचे? 3 तुका म्हणे केले जन. कोणत्या प्रकारचे आहेत? काही सत्वगुणी, रजोगुणी आणि काही तमोगुणी लोक आहेत. गुण कोणता असू द्या, आवड सगळ्याची एक आहे. व्यवहारातल्या आवडी भिन्न भिन्न असतात, पण अंतत्वगत्वा सर्व मानवाची एकच आवड आहे. व्यवहारातल्या आवडी सर्वांच्या भिन्न असू शकतात. कोणाला तुरीचं वरण आवडन तर कोणाला मुगाचं वरण आवडते, कोणाला चपाती आवडती तर कोणाला बाजऱ्याची भाकर आवडते, कोणाला काय आवडल सांगता येत नाही. व्यवहारातल्या आवडी सगळ्याच्या भिन्न भिन्न आहे. कोणाला अरे महाराज एका घरात राहणाऱ्या दोघा पती पत्नीची एक आवड नाही आहे का? दोघा पती पत्नीची एक आवड असते का? मी एक जणाच्या घरी गेलो, भला मोठा टीव्ही होता, जेवढी भिंत तेवढीच टीव्ही होती. मी म्हणलं एवढी मोठी टीव्ही बंद ठेवली, रिमोट द्या बरं मला चालू करायचंय. नवरा म्हणणारा म्हणला बाबा टीव्ही बंद आहे आमची. हो म्हणलं बंद आहे पण चालू करा ना आम्ही आलो तर. ते म्हटले चालू करायला काही नाही पण टीव्ही रिमोट शिवाय चालू होत नाही. मग तुमच्या टीव्हीचा रिमोट कुठे गेला? ते म्हणले काय झालं, आम्ही दोघ जण मी म्हणू लागलो ही सिरियल पाहायची, ती म्हणे ती मालिका बघायची. दोघाच्या भांडणात तिनं जे रिमोट लपून ठेवलाय आणखीन दिला नाही. माझीच मालिका मला बघायला भेटली तर मी रिमोट देईन, नाही तर तुमचा रिमोट माझ्या हातात. तुमचे सगळे चॅनल बंद. विठ्ठला विठ्ठला बापू थोडा आवाज वाढव माझा नकळत. हा तर जसं एका घरात राहणाऱ्या दोघा पती पत्नीची एक आवड नसते. समाजात प्रत्येकाच्या आवडी भिन्न भिन्न आहेत, पण सगळ्याची एक आवड मात्र सर्वांची सारखी आहे आणि त्या आवडीचं नाव आहे सुख. बोला, लहान असू द्या का मोठा असू द्या, काळा असू द्या नाही तर गोरा असू द्या, उंच असू द्या नाही तर ठेंगणा असू द्या, या गावचा असू द्या नाही तर त्या गावचा असू द्या, इथला असू द्या नाही तर तिथला असू द्या, माणूस या देशातला असू द्या नाही तर परदेशातला असू द्या, सर्वांना काय आवडतं बोला? बाहेर नाही 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 शांत बसा रे लेकरा हो, नाही तर तुम्हाला मी घेऊन जाईन माझ्या गाडीत टाकून. हा काय चालू होतं आपलं? सगळ्यांची आवड काय सांगा? सुख कोणाला आवडत नाही? तुमच्यापैकी कोणी आहे का मला सुख नको? अरे महाराज सगळेच रात्रीचा दिवस दिवसाची रात्र, हाडाचे काढ रक्ताचे पाणी, ह्याची टोपी त्याच्या डोसक्याला, त्याची टोपी त्याच्या डोक्याला, सगळ्याची टोपी आपल्या डोसक्याला कशामुळे घालायलेत लोक? काय मिळवायचं एवढं करून? होय परशुराम बाबा, परशुराम बाबाच ना आपले. हा तुम्ही कुठं होते एवढे दिवस? दिसलेत नाही मला. इथंच होते. बरं बरं बरं. ए बाई शांत बसते का? आणि बरं ते बाळाला इकडे थोडं नाही 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 राहते राहते.
शांत बस रडू नको विठ्ठला 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 याच्या वतमानी मानव मात्राला पाहिजे सुख, पण ते मिळन कशानं आणि काय केलं म्हणजे मिळतंय. आपल्या जीवनातलं दुःख गेलं पाहिजे आणि आपल्या जीवनात न संपणारं सुख आलं पाहिजे असं सगळ्याला वाटतंय. नामदेव महाराज म्हणतात सोपं आहे. तुम्हाला जर दुःख घालवायचं असेल आणि सुख पाहिजे असेल तर एक काम करा. काय करा? लक्ष देऊ नये का? दुःख घालवायचे आणि सुख मिळवायचं एकच करा. दुःखाची निवृत्ती होते, सुखाची प्राप्ती होते. फक्त देवाचं तोंड पहा. अभंगाचं पहिलं चरण. पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे. सुखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख. पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे. दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख. पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे. वा वा, एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती होते, सुखालाही सुख होतं. कशानं बुवा? देव पाहिला की. काय 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 लक्षात येतं मी काय बोलतो? देव पाहिला की सुखाला सुख होतं आणि जीवनातलं दुःख जातं. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. पाहता श्रीमुख सुखावले सुख, सुखाला सुख होतं. पाहता श्रीमुख काय? पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळे याची भूक नवजे माझ्या. सुखालाही सुख होतं. इतका देव सुंदर आहे, काय बघू नका. ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराजाला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष झाले. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव या वर्षी महाराष्ट्रभर झाला. आपल्या भागामध्ये भरवस फाट्याला छोट्या कदम माऊलीनं मोठा सप्ताह केला. त्या सप्ताहाचा शेवटचा सप्ताह सध्या ओतूरला चालू आहे. हे तुकोबराय सामान्य नाही. एका मिनिटात पटकन सांगतो. तुकोबराय डोंगरावरती भजन करीत बसले होते. बाजूलाच एक आणि सुदुम्रा नावाचं गाव आहे. तिथले तेली समाजाचे संताजी महाराज आणि तुकोबरायकडे आले आणि तुकोबराय भजन करीत बसले होते. आणि यांची चांगली 10 लिटर दूध देणारी कोकणी म्हैस हरपली होती. कोणाची? रतन बाबाची का? हा, संताजी महाराज जगनाडीची. आता एवढी मोठी म्हैस हरवल्यावर माणसाला चेन पडन का सांगा बरं? चेन पडला तर चेन पडत नाही. पायातला चेन पडला समजा ₹1 ₹2 बाजारी, तरी माणसाला चेन पडत नाही. आणि ती एवढी मोठी म्हैस हरवल्यावर कसं होईल सांगा. तर ते बाबा संताजी बाबा कुठं आले? तुकोबराय भजन करू लागले. पण विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. उजेडी राहिलो उजेड होनी, इंद्रायणी काठी इंद्रा. भजन चालू होतं तुकोबरायचं. हे गेले तिथं ते भजन करणारे तुकोबरायला म्हटले, महाराज ओ महाराज. काय बाबा डोळे उघडले? काय? आमची म्हैस बघितली का? ते म्हणले, बाबा मी काय म्हैस पाहायला आलो का इथं? मी देव पाहायला आलो. आणि तुम्ही बी काय म्हैस म्हैस म्हणता? म्हैस पाहण्यासाठी पेक्षा देव पाहण्याचा प्रयत्न करा. ते म्हणे, महाराज तुमचा देव देव तुम्हालाच. मला माझी एवढी हजाराची म्हैस गेली आणि तुम्ही मला देव पाहायला सांगता? तुकोबराय म्हटले, समजा तुमची म्हैस जर सापडली तर? मग
म्हणले तुम्ही म्हणता तसं ऐकन. जा म्हणले तुमची म्हैस तुमच्याच घरी आहे. जे संताजी महाराज आले घरी तर खरंच 2 दिवस हरवलेली म्हैस दावणीत येऊन चारा खाऊ लागली. ते म्हणले कमाल झाली. आणि ते तुकोबारायाकडे आले आणि कायम तुकोबारायाचे पाईक बनले. मी एवढं तुम्हाला कशा करता सांगितलं, हा जन्म म्हैस पाहायला नाही झाला, देव पाहण्याकरता मिळालाय. देव पहावया करीवो सायास. आपल्या जीवनामध्ये आपण जेवढे बी कष्ट करायचे का बाबा, ते काय पाहण्यासाठी करायचे बोला? काय बघायचं या जन्मात आपल्याला? देव पाहायचा. देव. आणि देव पाहायचा असेल तर त्याच्याकरता अखंड देवाचं होऊन भजन करावं लागेल. ज्या दिवशी तुम्ही देव पाहणार त्या दिवशी तुम्हाला लक्षात येईल जगात पाहण्यासारखं काहीच नाही. पटकन सांगतो तुम्हाला एक उदाहरण. बोलण्यासारखं लय आहे, आज लय काय लीला सांगणार नाही देवाच्या. त्या वृंदावनमध्ये, कुठं वृंदावन, थोडं हळून वाजवली ना. वृंदावनमध्ये गोवर्धन पर्वत आहे. गोवर्धनाच्या पायथ्याला श्रीनाथजीचं मंदिर होतं. आणि त्या श्रीनाथजीच्या मंदिरात रोज एक आंधळे बाबा येत होते. आले ना बाबा, ते गोड भजन करायचे. इतकं गोड भजन करायचे ते आंधळे बाबा. सूरदास प्रभु आपने दर्शन को काय को देर लगावे. इतके गोड ते बाबा भजन करायचे. ऐका, एके दिवशी ते बरं त्या बाबाच्या हाताला धरायला कोणी नसायचं. त्यांची राहण्याची जी व्यवस्था होती, कुटिया होती, ती लांब होती. एके दिवशी ते आंधळे बाबा श्रीनाथजीच्या मंदिरात निघाले आणि जाता जाता रस्ता चुकले हो आणि खोल खड्ड्यामध्ये पडले. कशात पडले? ऐकताय ना जरा व्यवस्थित? ऐकायला येतं ना तुम्हाला? खड्ड्यात पडले, खड्ड्यात. आता मला सांगा, एक तर आंधळा, वरी निघायचं काही ठिकाणं नाही. पडले, जाऊ द्या, जशी त्याची इच्छा. त्याची जरी इच्छा असेल दिवसभर खड्ड्यातच राहायची. येईल कोणीतरी काढील आपल्याला. लोकाला हाका नाही मारल्या, देवाचं भजन करीत बसले. संध्याकाळ झाली, अन्न नाही, पाणी नाही, कोणी नाही, जंगल सगळं. त्या वृंदावनामध्ये वृंदावनाचा देव श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाचा देव म्हणजे श्री राधा. कृष्णाचाही देव कोण आहे बोला? राधा. ही राधा कोण आहे, काय आहे, काय सांगू तुम्हाला? ह्या गवळणीत वर्णन केलेली ती राधा नाही गड्या. राधा तत्वच काही वेगळे. कधीतरी तुम्हाला निवांत मी तुम्हाला राधा म्हणजे काय, जन्माला कशी आली, होती कोणाची, आणि श्रीकृष्णाचं आणि राधेचं काय स्वरूप आहे सांगल मी तुम्हाला. पण ती श्री राधा रासेश्वरी, तिला दया आली आणि सख्यांच्या बरोबर त्या खड्ड्याजवळ आली. आवाज दिला, बाबा काय करता तुम्ही इथं? वृंदावनामध्ये मुलीला मुलगी म्हणत नाही. वृंदावनमध्ये मुलीला ताई दीदी म्हणत नाही. काय म्हणतात? लाली. काय म्हणतात? लाली. लाली. लाली, मैं यहाँ गिर गया हूँ. अच्छा बाबा, तो बाहर आना चाहते हो क्या? बाहर यायचे का? बाहर यायचे का? हाँ लाली, लेकिन निकलने का कोई रास्ता ही नहीं मिल रहा है. तो ठीक है बाबा जी, ये गड्ढा बहुत गहरा है और ऊपर आना है तो आपको एक काम करना पड़ेगा. क्या करना पड़ेगा बेटा? मैं अपनी चुनरी नीचे डालती हूँ, उसको पकड़ के आप ऊपर आ जाइए. मी माझी ओढणी खाली सोडते, तुम्ही त्याला धरून वर या. बाबा म्हणे काही हरकत नाही. श्री राधा राणीनं असा पाय दिला ओढणीवर. सख्यांनी ओढणी खाली सोडली, आंधळ्या बाबानं ओढणी धरली, वर आले. पण ओढणीला हात लावल्याबरोबर बाबाच्या लक्षात आलं ही साधारण माणसाची ओढणी नाही. आपले कपडे तवाच स्मेल देतात घामाचा. आपले कपडे जर नाकाजवळ आले तर पार नाकाचे केस जळून जायचे. पण ती ओढणी श्री राधा राणीची होती. त्याच्यातला जो सुगंध होता ते त्रैलोक्याच्या बाहेरचा होता. बाबानं विचार केला, दिवसभर कोणी आलं नाही. संध्याकाळच्या वेळेला आलेली ही मुलगी साधारण नसल. जसे बाबा वर आले तसं विचारलं, लाली ओढणी सोडित नव्हते. इतनी चुनरी, ये चुनरी मुझे दे दो. नहीं ना बाबा, यही चुनरी मुझे, एक ही चुनरी है, मेरे पास नहीं दिखेगी तो मेरे बाबा क्या बोलेगे? नहीं लाली, मैं चुनरी नहीं दूंगा. ओढा ओढी मध्ये त्या बाबानं ती चुनरी सोडून दिली, ओढणी सोडून दिली आणि मुलीचे पाय धरले. सच बताओ लाली, आप कोण हो? आता कोण होती माहिती ना तुम्हाला?
कोण होती? हा, दादा कोंडकेची उषा चव्हाण. असं काही म्हणू नका. ती श्री रासेश्वरी राधाराणी होती. परम आल्हादनी परम शक्ती होती. बाबानं पाय धरले. सच बताओ लाली तुम कोण हो? बाबा छोड़ दो मैं ये ग्वालों की लडकी हूं. मी का गोपाळाची पोरगी. पाय काय सोडित नव्हते. राधाराणीनं चपळाईनं आपले पाय काढून घेतले. पण त्या पाय पकडला असताना पायातलं जे एक छुनछुन पैंजण होतं ते बाबाच्याच हातात राहिलं. बाबा माझं पैंजण द्या, माझा चेन चाळ द्या. बाबा काही देईना. शेवटी संध्याकाळ झाली. आजही नित्य रास क्रीडा परमात्मा वृंदावनात करतात. देवानं विचार केला आज राधा का येत नाही? रास क्रीडे करता. म्हणून परमात्मा रासेश्वरी राधा राणी जवळ आले आणि सांगितलं की हे किशोरीजी, बघ राधा कोणी म्हणत नाही. किशोरीजी, लाडलीजी असे नाव आहेत तिथे. चला आपल्याला रासक्रीडा करायची. भगवती म्हणली आज रासक्रीडा होणार नाही. म्हणले का होणार नाही? हा तुमचा आडमुठ भक्त पडला होता खड्ड्यात. वर काढलं, पाय धरले तर पाय सोडित नव्हता. इकडून तिकडून पाय सुटला तर त्यानं चेन घेतलाय, देता देईना. भगवान म्हणले मी बोलतो त्याला. गेले. इतक्या गोडीनं आवाज दिला. बाबा काय कुठे जायचंय तुम्हाला? मी श्रीनाथजीच्या मंदिरात चाललो, मी नेऊन घालतो. बरं काय हरकत नाही, पण एक काम करा ना. काय त्या गवळ्याच्या पोरीच्या पायातला चेन तुम्ही घेतला. अहो तुम्हाला काय करायचं आंधळ्या माणसाला चेन? ते म्हणजे मला काहीच करायचं नाही, ज्याचा आहे त्यालाच मी देणार आहे. पण आता मला सांगा, माझा म्हणून कोणाला देईन आणि दुसऱ्याला माझा चेन द्या म्हणावं तर मला का दिसतंय का? मी कसं समजू हा चेन त्याच मुलीचा आहे म्हणून? बाबा म्हणले आंधळा लय हुशारीकडे आहे. मला जर दिसला असतं दोन्ही चेन सारखे असते तर मी देऊन टाकला असता. राधाराणी म्हटली या बाबाला डोळ्याची इच्छा आहे, देऊन टाका. भगवान आणि श्री राधा जवळ गेले. बाबा तुम्हाला बघायची इच्छा आहे? म्हणले हा. देवानं असा डोळ्यावरून हात फिरविला आणि त्या सुरदाजीला डोळे आले. त्यांनी चेन पाहिला हातातला, कपाळाला लावला आणि जे पायाच्या नखापासून राधाकृष्णाला पाहत पाहत डोक्यापर्यंत गेले. सगळं श्रीमुख देवाचं रूप आपल्या हृदयात भरलं आणि भरल्याच्या नंतर देवाला सांगितलं देवा काय आता मला तुम्ही माझ्यावर प्रसन्न नाहीत? भगवान म्हणले हो. मी मागन ते तुम्ही मला देणार? देव म्हणले हो. बोला काय पाहिजे तर. त्यावेळेला ते सुरदासजी म्हणले देवा मला पुन्हा पहिल्यासारखं आंधळं करा. जागे ना तुम्ही? ऐकताय ना तुम्ही? काय म्हणले मला काय करा? आंधळं करा. देवानं विचारलं बाबा लोक डोळे भेटावं म्हणून प्रयत्न करतात, मी तुम्हाला डोळे देणार परत आंधळं का होण्याची इच्छा करता? ते म्हटले देवा ज्या डोळ्यानं देव पाहिला परत त्या डोळ्यानं जग पाहण्याची इच्छा नाही आणि जग पाहण्यासारखं बी नाही. आलं लक्षात? एकदा देव पाहिला की जग बघू वाटत नाही, जगात बघण्यासारखं काही नाही. म्हणून नामदेव महाराज म्हणतात तुम्हाला दुःख घालायचंय, तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर तुम्ही गोविंदाचं श्रीमुख बघा. पाहता श्रीमुख गोविंदाचे. नामदेव रायाला विचारलं ज्या देवाचा आम्हाला श्रीमुख बघायचं, ज्या देवाला पाहिल्यानंतर जग बघू वाटत नाही असा अनुभव सुरदाजीचा आहे. देव मग तो देव नेमका आम्हाला कुठं सापडत? म्हणले जानंद राजाच्या घरी. तो अंगणामध्ये रांगायलाय, तोत्र बोलायलाय आणि लहानपणीच राक्षस मारायला. अभंगाच्या रंगनी रंगात गुलगुला बोलत, 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 रंगनी रंगात
जात सुख होत असा देव कुठं भेटल? चला वृंदावनला. कोण आहे वृंदावन मध्ये? वृंदावन जाने को जी चाहता है, राधा राधा गाने को जी चाहता है. वृंदावन में बाकी बिहारी, वृंदावन में, वृंदावन में, वृंदावन में कृष्ण मुरारी, नैना लड़ाने को जी चाहता है, वृंदावन जाने को जी चाहता है, राधे राधे गाने को जी चाहता. क्या है वृंदावन में? वृंदावन में यमुना महारानी, गोता लगाने को जी चाहता है, राधे राधे गाने को जी चाहता है, राधे राधे गाने को जी चाहता है. एकदा बोला ना राधे राधे, जरा मोठ्यानं म्हणा ना. वा वा. वृंदावनामध्ये बालकृष्णाची भेट होईल. काय करतोय बालकृष्ण? नंदराजाच्या अंगणात रांगतोय. अरे बापरे, रांगतो. हो रांगतो. कसा रांगतो? ऐका गड्या. सगळ्या जगाला आधार देणारा, कोणाला? सगळ्या जगाचा आधार. नंदराजाच्या घरी रांगणारा कृष्ण भिंतीचा आधार घेतो. नंदराजाच्या घरी रांगणारा कृष्ण उंबऱ्याचा आधार घेतो. तो हा गवळीयाचे घरी उमरा चढता टेका धरी, उमरा चढताना टेका धरून चाडतो असा देव, ज्याचं तोंड पाहिल्यानंतर जीवाला सुख होतं, तो नंदराजाच्या घरी रांगतो. रांगतो म्हणून त्याला सामान्य समजू नका. रांगत असताना त्यांनी मोठ्या मोठ्याची काठी काढली. कोणाकोणाची काढली? का ग ब घरी ठार मारले बाळपणी, अवघी दैत्य खाली गोड. अहो रांगत असताना त्यानं पुतना मारली, रांगताना तृणावर्त मारला, शकटासूर मारला, लय मारले त्यानं रांगता रांगता. धरती म्हणू लागली, होय देवा तुम्ही कधी मोठे होतान, कधी राक्षसाला मारतान. देव म्हणले, म्या कार्यक्रम सुरू केला ना बाई, तुझा का माझ्यावर विश्वास नाही? म्या मारली ना ग पुतना 6व्या दिवशी, मारला ना ग तृणावर्त 30व्या महिन्यात, शकटासूर मारला ना, कपट्या माभळ भटा पिढे दिले दान, सोशिनी पुतना विष बाजिताची स्थान. तो महाबळ भट नावाचा एक ब्राह्मण आला होता. ब्राह्मण नव्हता, राक्षस पण ब्राह्मण होऊन आला होता. आणि जे महाराज गळ्यामध्ये त्यानं जानव आड केलं. जानव तुम्ही पाहिले का कोणाच्या? हा, जानव्याला पदर किती असतात माहितीये का? लग्नाच्या आधी, म्हणजे आपल्याला माणसाच्या लग्नाच्या आधी जानव्याला पदर 3च असतात. लग्न झाल्यावर 6 असतात. का? बायकोचा भार दुप्पट खांद्यावर पडतो म्हणून 6 पदर. माझ्या बी गळ्यात 6च पदराचं जानव आहे. हो, म्हणजे जानव सुद्धा जाणीव करून देतं, बापू दुप्पट ताकद असन तर लग्न कर, ओझ उचलायची. आणि पहिल्या काळामध्ये नवरदेवाची ताकद पाहण्यासाठी नवरीला पहिल्या पायऱ्यापासून तर खंडोबापर्यंत उचलून न्यावं लागत होतं. उचलून अवघडच महाराज. सुदर्शन कसं व्हायचं रे बाबा? अवघडच. बरं झालं देवा आमच्या काळात ती पद्धत राहिली नाही तर माऊली महाराज दिसलाच नसता. विठ्ठला विठ्ठला सज्जनाओ, जानव अडकून आला गळ्यात तो महाबळ. हा पंचांग उलट धरलं. उलट, सुलट नाही, सोयीचं नाही, उलट. काही काही माणसं अति शहाणपणा करते. आमच्यात बी असे काही 2-4 जण, आता नाही पहिले होते, आता शहाणेचे. एकदा आम्ही शांताराम बापूजी इथं आमची कथा होती तिथं, आणि एका माणसानं आम्हाला घरी चहा प्यायला नेलं. तर आमच्यातलं एक जण उठलं आणि पेपर धरून बसला. टाइम्स ऑफ इंडिया पेपर होता इंग्रजी मधला, आणि असा वाचू लागला पेपर. त्याला म्हणलं, लेका वाचता येतं हे जर तुला दाखवायचं असेल तर पेपर तरी सोयीचा धर. उलटा धरला असतो. पेपर सुलटा धरलाय का उलटा धरला हे कळत नाही. तो म्हणतो मला लय येतं. जाऊ द्या दादा. पंचांग धरलं, बघलात आला महाबळ भट. कुठं? आंबेगावात. कुठं आला? कुठं? गोकुळात. आंबेगावात काय काम आहे? बरं, आता कीर्तनात आंबेगावात आला म्हणू लागला, भविष्य बघून घ्या, उत्कृष्ट भविष्य सांगणारा, हात पाहून तोंड पाहून सगळं भविष्य सांगणारा. अरे लोकाला नाही का भविष्य लय आवडतं. आम्हाला नाही का लोक म्हणते, बाबा तुम्हाला काही कळतं का? हात दाखवितेत. मी आम्हाला आमच्याच हातातला आम्हाला कळत, पाकिट हातात येऊस तर आमचा जीव धाकमुक करतो. आहे का नाही?
तुमच्या हातातला आम्हाला काय कळणार. जाऊ द्या, भजन करा विठ्ठला यशोदा मैयानं पाहिलं बाबा आला. पंचांग सांगणारा बाबा कम हिअर. बाबा आला. बाबाला बसायला पाठ, पंचांगाला पाठ, पाठ टेकायला पाठ, उदबत्त्याचा घमघमाट, काय त्या महाराजाचा थाट. महाराजाची देवानं थोड्याच वेळात लावली वाट, पण ते तुम्हाला ऐकायची. विठ्ठला विठ्ठला बाबा सांगा माझ्या बाळाचं भाग्य भविष्य. बाबा पानं चाळू लागला. कोणत्या पानावर किती तारीख हे बी त्याला कळत नव्हतं. पण मग उगाच विनाकारण इकडं तिकडं बघायचा, डोळे इकडे वाकडे करायचा, कपाळाला आठ्या पाडायचा. बाबा म्हणली बाई, बाई म्हणली बाबा, गडबडीत होत तसं. बाई म्हणली बाबा तुला ते तोंड येडं वाकडं करायला नेमकं झालं काय सांग. तो म्हणे बाई खरं सांगू का खोटं सांगू. बाबा म्हणे खरं सांग. म्हणे तो बाळ लय विचित्र आहे, फारच विचित्र आहे. झालं काय म्हणे तुझ्या लेकराच्या अंगात अवगुणच अवगुण भरलेले आहेत. यशोदा म्हणली माय काय करावं लागल. बाबा म्हणे बाई हा मोठा झाल्यावर सगळं कुळ नष्ट करणार आहे. भगवान म्हणले तू बामणाच्या रूपात आलास म्हणून तुझे एवढे शब्द खरे करतो. बाकी मग यशोदा म्हणले आणखीन म्हणे लयच अवगुण आहे. म्हणे सांगा ना बाबा कोणती शांती करायची. तो म्हणे एकच शांती यायची. कोणती. कमरा इतका खड्डा खांदायचा, बाळाला खड्ड्यात टाकायचं, वरी माती झाकून टाकायची, 2 दिवसानं बाहेर काढायचा, सगळे अवगुण निघून जातील. यशोदा म्हणली बाई बाबा तुम्ही लय अवघड सांगायला. नाही बाई म्हणे हे सोपं आहे, नाही ते पोरग तुझ्या नाकीनं वाढल्याशिवाय राहणार नाही. बाई म्हणली बाबा तुम्ही असं सांगता, कालच आमच्या घरी हरिदास महाराज येऊन गेले, गर्गाचार्य येऊन गेले. बर काय म्हणले ते गर्गाचार्य तर म्हणले नारायण समो गुणही, हे तर साक्षात नारायणासारखा आहे, याच्यात सगळे गुणच गुण भरलेले आहेत आणि तुम्ही कशी अवगुण सांगता. बुवा म्हणला जमलं कड्या. गर्गाचार्य येऊन गेले म्हणल्यावर एवढा हुशार महाराज आला म्हणल्यावर, पण ह्यो बी बुवा काही कमी नव्हता. त्यानं विचार केला, अरे म्हणे कोण गर्ग आलता का. म्हणले हो. आणि त्याला काय येत आहे. अरे तो तर माझ्याकडेच शिकलेला आहे, मीच त्याला शिकविल्या धागी नत्ता, त्याला काय येतं म्हणे. गर्ग तो चुकला गणिताशी, गर्ग चुकला. हे ऐकल्यावर देव म्हणले भाऊ माझ्याबद्दल काही बोलला तर मी ऐकून घेतो, पण माझ्या भक्ताबद्दल बोललेलं मला जमत नाही. जे देवाला आला राग आणि देवानं पाटाला दिली आज्ञा. कोणाला. कशावर बसला होता. पाटावर. खालच्या पाटानं त्याला असं वर नेलं आणि पाट बाजूला झाला. बामन खाली पाडा. मागचा पाठ माग माग सोनूने बाबाच्या घराजवळ गेला आणि पाठीमागून सर्र करून आला. पाठीवर पाठ लागला. बाबा तोंडावर पडला. इकडून पाठ तिकडून पाठ. नुसत्या भटाला पाटानच हाणायला सुरुवात केली. विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ. आता विचार करू लागला पळाल्याशिवाय गत नाही. नुसते लाकडाचे पाठ मारू लागले. तेवढ्यात ते घरात काय नुसते लाकडाचे पाठच असतात का. पुन्हा लाकडाचं काही नसतं का घरात. काय काय असतंय. लाटणं मुसळ हा ते जाग्यावर उड्या आणले. देवा आम्हाला म्हणजे हा जे मुसळण लाटणं आलं धनाधन हाणू लागले. मेलो. जे लाटणं निघालं त्याच्या तोंडातच जाऊन फसलं. आता काही खरं नाही म्हणला. जे निघाला बामन आणि पळू लागला. बाजा म्हणले देवा आम्हाला काहीतरी जाणं म्हणले बामनाचाच करा सत्कार. बाजा आडव्या येऊ लागला. अशा नाही उभ्या होऊन बाज आली की बामना असा करायचा आणि उडी हाणायचा अशी. हो आता किती उड्या हाणून हाणून हाणी नो. सगळ्या बाजा एका एकाच्या घरी 10-10 बाजा. एका बाजाचा त्या तो माचवा असतो काय म्हणते त्याला. उभे जे 4 असते ते आडवे असते त्याला काय म्हणायचं गात. हा आणि उभा असतो त्याला माचवा. आता मी कायम त्या विदर्भात राहतो. उभ्याला ठावा म्हणते तिकडं. ते लयच अवघड झाला. माचवा जे त्यानं उडी हे धोतर माचव्यात अडकलं. धोतर खाली बामन पलीकडं. आता बिचारा काय त्या काळात नव्हतं बी हे लक्ष कोजी काही नव्हतं. या अंदर की बात काहीच नव्हतं. बिचारांचे नागवा देव झाला. आणि मग काय सांगू तुम्हाला गावाच्या बाहेर गेला.
करवड समजतात का तुम्हाला? गवऱ्या लावायच्या, आता गेल्या करवडातल्या गवऱ्या आग्या मोहळाच्या माशासारख्या बामणाला हाणू लागल्या. मेलो मेलो म्हणून कंसाकडे आला, लांबूनच हाक मारली, कंसा. कंस म्हणे काय झालं? गत नाही बरी, आता गत नाही बरी. तेव्हा तिथलं डिपार्टमेंटच वेगळं, माणूस तर दिसत नाही, फटकूनच काढीत आहे. बस म्हणला आता नको. अशा महाबळ भट्टाला पिढे दान दिले. हे सगळं कधी केलं? असुर रुळत चरणातळी, लहानपणी केलं. पण तो नुसता जितका लहान दिसतो, जितका सुंदर आहे, अहो त्याचं सौंदर्य लहानपणी किती होतं. नामदेव राय म्हणतात, त्याच्या हातातला लोण्याचा गोळा पाहून त्याच्या तोंडाला गवळणी भुलल्या होत्या. नमा मने हाती लोनियाचा उंडा, नमा मने हाती लोनियाचा उंडा. हो नामा मने हाती लोनियाचा उंडा, नामा मने हाती लोनियाचा उंडा. नमा मने हाती लोनियाचा उंडा, गवळणीचा तोंडा भुलले. रंगली रांगत गुलगुला बोलत असुर लोळत चरणातळे. हाती लोनियाचा उंडा, नामा मने हाती लोनियाचा उंडा, गवळणीच्या फुलली. रंगली रांगत गुलगुल बोलत असुर लोळत गुलगुल बोलत नामा म्हणे हाती लोण्याचा उंडा, उंडा म्हणजे लोण्याचा गोळा. आणि गवळणी त्या तोंडा बोललिया. श्रीकृष्णाला पाहिलं, त्याचं श्रीमुख पाहिलं की गवळणी स्वतःला विसरून जात होते. भजन करा सांगतो पुढे. विठोबा रखुमाई, जय जय ढोबार घुमाई, ढोबार घुमाई, ढोबार घुमाई, विठोबार घुमाई, ढोबार घुमाई, ढोबार घुमाई, ढोबार ढोबार घुमाई, 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 ढोबार घुमाई,
लोणियाचा उंडा गवळणी त्या तोंडा भुललिया. थोडंसं राहिलं कीर्तन 5 मिनिटाचं आहे का नाही. फार सुंदर हार गळ्यातून काढायची इच्छा होत नाही. आता धन्यवाद बापूला म्हणून देत नाही बरं का. कोणाला देतो? सोनोनी कंपनीच्या जावयाला धन्यवाद देतो. टाळ्या वाजवा जरा एकदा. प्रत्येक वेळेला बापूचा हार असतोच मोठा, पण आज दुधात साखर. खूप आनंद वाटला आमच्या हरिदास बाबांना पण एक मोठा हार आणला. 7 दिवस, कारण तेही महाराज गोड कथाकार कीर्तनकार आहेत. बरं, आता काल्याच्या कीर्तनात आपण चिंतन पाहत होतो की गवळणी परमात्म्याला पाहून बोलत होत्या. खरंच बोलत होत्या. कशा बोलत होत्या? काय काय कसं मी काय बोललो तुम्हाला? गोकुळात असं उलट होतं, गोपिका देवाला पाहून स्वतःला विसरून जाते आणि देव राधेला पाहून विसरून जायचा. हे विचित्रच होतं तिथलं. गवळणी जर निघाल्या आणि श्रीकृष्णाला जर पाहिलं ना त्यांनी, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, ते निवेदिले ते निवेदिले ते निवेदिले म्हण, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. एवढ्या विसरून जात होत्या गवळणी स्वतःला. काय सावळा देखिला आनंदाचा, तेने आनंदाचा आला. परमात्मा हळूहळू मोठे झाले. काले नवरज ताल्पेन रामकृष्णश्च गोकुले, गोकुळात रामकृष्ण खोड्या करू लागले, गोपिकांच्या घरी जाऊ लागले. खरं तर भगवान परमात्मा कोण्याही गवळणीच्या घरी मनानं जात नव्हते दादा. काल त्यांनी खूप सुंदर गवळण म्हणली आमच्या हरीश दादानं. हरी माझ्या मंदिरी कधीतरी या, बसले बी होती रंग महाली, आरसे लाविले 4. हरे माझ्या मंदिरी कधीतरी या. गोपिकाची इच्छा भगवंतानं गवळणीच्या घरी जावं, दही दूध खावं, आणि त्याच गवळणी पुन्हा कारण सांगायला येत होते. असं का बरं? कृष्ण एकदा घरी आला की एकदा दर्शन व्हायचं, आणि गाऱ्हाण्याच्या निमित्तानं गेलं की डबल दर्शन व्हायचं. त्या गवळणी गाऱ्हाणे सांगू लागल्या यशोदेला. यशोदा माता त्या गवळणीला म्हणायची, काय ग बाई गाऱ्हाणे सांगता, काय माझ्या घरी कमी आहे? अरे माझा कृष्ण एकटाच आणि 9 लाख गायी दुधाच्या आहेत. यशोदा माता कोणाचं गाऱ्हाणं ऐकून घेत नव्हती. बघता बघता गवळणी येऊच लागल्या. यशोदेच्या लक्षात आलं, ए गवळणींनो, मी एक बोलू तुम्हाला काय? माझ्या कृष्णाला खोडी करताना प्रत्यक्ष धरून आणा. गवळणी म्हणल्या, काय करता? हा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम याचा दातार, उभा पंढरपुरी विटेवर उभा भक्तासाठी, हा ब्रह्मविद्येचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता, हा कैचा येईल हाता गे गोकुळच्या नारी. सापडणार नाही. पण तरी एक गवळण होती, ती म्हणली त्याला माहिती आहे, माझ्या घरी आला की मी बरोबर पकडणार, पकडलं की मारमार मारणार, मग त्याच्या आईकडे देणार. गोपाळ म्हणले, कृष्णा काय? अरे त्या काकू नाहीत का? कोणत्या रे? ते मोठं घर. हां हां. त्या म्हटल्या माझ्या घरी आला नाही, आला तर पकडणार आणि त्याच्या माईकडे नेणार. देव गेले त्या बाईकडे, म्हणले बरं का काकू, आज तुझ्या घरी येणार. ती म्हणली येऊन बघ, नाही तुझं टंगडं मोडीन. तर नावची शांताबाई नाही. काय करावं बरं? ते नावही प्रसिद्ध झालं म्हणून पटकन तोंडात येतं बरं का शांता मावशी. विठाला विठाला. ती म्हणली येऊनच बघ. बसली हातामध्ये, आपल्या दारामध्ये हातात असा काठी घेतली, वेळूची बांबूची काठी, अशी कट दिलेली काठी होती. येऊ दे म्हणली, आला की ठोकूनच काढते. जे सकाळपासून बसली तर 4 वाजले दुपारचे, 3रा पारचे, तरी कृष्ण आला नाही. तिला वाटलं भेला, आता काही येत नाही. मी जरा असं नाही का इकडून आव्हाडाच्या
इकडून निघते सोनवण्याच्या इकडून असं वापस येते. सुनाला म्हणली सुनबाई दारात बस. ती म्हणली मोठ्याच्या सुनानं दारात बसणं बरं दिसन का? तुला काय करायचं मी सांगते म्हणून बस. बसली सून दारात, हातात घेतली काठी. सासू गेली थोडे पाय मोकळे करायला. दिवसभर कृष्णाची वाट पाहिली, आला नाही. जशी सासू गेली कृष्ण भगवान आले. एकटे आले नाही, गोपाळाला घेऊन आले. आणि सुनाला जाऊन म्हणी राम राम वहिनी. ती म्हणी बाबा माझी सासू दिवसभर वाट पाहत होती, आला नाही ना आत्ताशी आला. तो म्हणला आपला टाइम टेबल फिक्स नसतो, मला थोडंच लग्नाला जायचंय. बाबा म्हणे कस काय आला? म्हणे खेळायला आलो. जे तिच्या दारातच गल तयार केली, विटी दांडू खेळायचा, तिच्याकडंच विटी हाणायचा. ती म्हणे बाबा तू या पाया पडते, आमच्या दारात खेळू नको, माझ्या अंगणात खेळू नको रे नंदलाला. बोलता बोलता ती म्हणली कृष्णा काय मी तर मोठ्या घरची सून, तुला रे माझ्या गळ्याची आण, तुला माझ्या गळ्याची शपथ आहे, दारात खेळू नको. कृष्ण म्हणले किती बाई चांगली. ती म्हणती दारात खेळू नका, पाय पोळायलेत, चला आपण हिच्या घरात खेळू. आणि जी गोपाळाला घेऊन घरात निघाला ती कुठं बसली होती? अक्षता कुठं बसली होती? दारात बसली होती. हातात काय होती? काठी होती ना. मग पण ती नाही का, ती सून कोकणातली होती, भात खाणारी नुसता. तिच्या हातात काठी, गोपाळ मध्ये चाललेत आणि नुसतं तोंडाकडे बघायची म्हणे इकडे कुणीकडे, इकडे नका ना जाऊ, इकडे कुणीकडे, सराक बाजूला. दिले ढकलून, गेले मधात सगळे गोपाळ. गोपाळ मध्ये गेले आणि सासू तिकडून आली. ही म्हणे आत्याबाई आत्याबाई घरात चोरा शिरला, आत्याबाई घरात चोरा शिरला, आत्याबाई घरात चोर शिरेला, आत्याबाई घरात चोर शिरेला. उठा लवकरी गा, उठा लवकरी, उठा लवकरी, जीव माझा घाबरला. घरात चोरा शिरला, सासूबाई घरात चोरा शिरला, आत्याबाई घरात चोरा शिरला. आत्याबाई घरात चोर शिरेला, सासूबाई घरात चोर शिरेला. सासूबाई घरात बरं झालं म्हणली घरात आला, आता पकडते. गेली घरात. कृष्णा इथंच उभा आहे म्हणला, नको लय मोठ्यानं बोलू. बरं बरं म्हटले. पकडलं कृष्णाचा, चल तुझ्या माईकडे नेते. देव म्हणले आता कमालच झाली गाड्या, अरे मी काय तुझ्या घरचे गाडगे फोडले नाही, चोरी केली नाही, लोणी खाल्लं नाही, का म्हणून माझ्या आईकडे नेती? तू घरात कस काय आला? अरे तुझी सून म्हणली दारात खेळू नका म्हणून घरात आलो. आणि घरात जाणं काही माणुसकी नसती का? कोणी कोणाच्या घरी जात नाही का? ती म्हणली लय नको मला शिकू, माझे केस काय असेच नाही पिकले. हा सुनाला सांगितलं आण लोण्याचं गाडगा इकडं. कृष्ण म्हणले मला भूक नाही. अरे तुला भूक नाही, लोणी काढ, माझ्या सोनीच्या तोंडाला लाव. का बरं? मला सांगायचंय तुझ्या माईला, स्वतः लोणी खातो, सोनाच्या तोंडाला हात लावून जातो. आपण खातो दही दूध लोणी, हात लावितो पुशितो सुनेच्या मुखा लागून. लोण्याचं गाडगं सोनानं जवळ आणलं, काल कृष्ण हात घातला, थोडस काढ लोणी, लाव माझ्या सोनाच्या तोंडाला. देवानं अर्धा किलो लोणी काढलं. सासू म्हणले इतका असतं का? मला गपची बस म्हातारे, काम सांगतीन सुगा काढी ती. हा काय गणिताचा पेपर तपासायला गेली की काय? हा थोडंच लाव, बाकीचं गाडग्यात टाक. मग तो म्हणला सोनाला म्हणला ये जवळ. सोन गेली जवळ. कर म्हणला हा तुझ्या तोंडात लोणी टाकतो. तिनं हा केलं, नासा लोण्याचा गोळा लावून दिला. सोनानं वचाक वचाक खाल्ला. बरं झालं म्हणली बाई कृष्ण आला, नाही तर सासू मला ताकाचं पाणी देत नव्हती, देव आल्यामुळं लोणी भेटलं. सगळ्या सोनानं ध्यानात ठेवा, देव देव करा, लोणी भेटन तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल पकडला कृष्णाचा हात, एका हातामध्ये सून धरली, एका हातामध्ये कृष्णाला पकडलं. चल तुझ्या आईकडे नेते. तुझी आई तर लय नाका कांदे सोली ती. पाशे याला काय म्हणते तुमच्या इकडं? आमच्याकडे कुंभा म्हणते त्याला. कोपर 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 हाणू हाणू देवाला.
चल, पण देव बी महाराज खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. घराच्या बाहेर गेला आणि तिच्याच पोराचं रूप धारण केलं. हिला एकटीला कृष्ण, सगळ्या गावाला पोरग दिसायचं. लोक म्हणले स्वतःच्याच पोराला कृष्ण म्हणून न्यायला लागली. एक जण म्हणला नाही नाही, हिला नाही का ते येड्याच्या दवाखान्यातच ऍडमिट करावं लागतंय. नेलं महाराज कृष्णाला. देवान दुसरं रूप धारण केलं. यशोदेजवळ गेले. म्हणले आई सकाळपासून तक्रार नाही आली ना? नाही आली म्हणली कृष्णा. बरोबर येईन येईन. देवाला जेव घालायला लागली तेवढ्यामध्ये ही सासू म्हणणारी आली. मोठ्यानं आवाज आला, यशोदे. यशोदा म्हणले कृष्णा कोणाला तरी इचूट असला मी उतरून येते म्हणे. भगवान म्हणले आई तुझ्या एकट्याच्या मंत्रानं काम भागणार नाही, मला घेऊन चल. कृष्णाला उचलून दारात आले. बोला सासूबाई काय म्हणणं आहे? म्हणती बाई माझं म्हणणं तर हिच्या कमरावर, माझ्या हातात कोण आहे? पहा तिथं तिचाच गोल्या. आणि म्हणली बाबा तू रे म्हातारे घरापासून सांगायला तुझं पोरग आहे तू ऐकतच नाहीस. ऐकायला येईन डोळ्यानं दिसन. माय म्हणली मी तो कृष्ण म्हणून धरून आणलं तुला, लय लागलं काय बागा तुला? जाऊ दे म्हणा आता घरी गेल्यावर बोल. यशोदाने विचारलं बोला ना सासूबाई काय म्हणणं आहे? काय नाही म्हणते ते ठेवायचं ठेवू द्या, ते माना दुखत्यान द्यायच्या एवढा वेळ धरत नसते तर द्या ठेवून. आता ठेव बाई सोनल ठेव. बरोबर थोडा वेळ असते ते विठाला 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 विठाला. यशोदाने विचारलं काय म्हणणं आहे सासूबाई? काहीच नाही म्हणले. ते मनोबाबाच्या इथला काला कवाई विचारायला आले आणि वापस गेले. अर्ध्या रस्त्यात कृष्णानं रूप धारण केलं. कृष्णानाच केलं. म्हणले कृष्णा तू? म्हणला हो मी. आणि माझं पोरग रे? म्हणला म्हातारे मी तुझ्या घरी गाडगं फोडलं नाही, लोणी खाल्लं नाही, दही खाल्लं नाही, विनाकारण माझ्या आईकडे नेऊ लागली म्हणून मी तुझं पोरग झालो. बरं का म्हातारे दुसऱ्या वेळेला जर असं विनाकारण माझ्या आईकडे नेशील तर नवरा होईन तुझा. ती म्हणली तुझ्या वाटत जात नाही आजपासून. अशा अनेक खोड्या केल्या. शेवटी यशोदा मातेने सांगितलं कृष्णा तू घरी राहू नको, उद्या जाई राणा सवे घेऊन ये गोधना. भगवान परमात्मा गाई घेऊन रानात गेले. गाई चरू लागल्या, खेळ खेळू लागले. खेळ खेळता खेळता थकले. खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. चला गाई जमा करून आणा. सगळ्या गोपाळांनी गाया जमा करून आणल्या. गाई कळंबाच्या झाडाखाली बसल्या आणि कळंबाच्या झाडाखाली बसल्यावर परमात्म्याने सगळ्या गोपाळाच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. त्याचा केला काला. तो कसा झाला त्याचं वर्णन भागवतामध्ये केलंय. बिभ्रत बेरुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मश्रुण कबलम तर्पतान्निंगुलेश तिष्ठन् मध्ये सोपरी सुहृदो आसयन् नर्मभिस्वै स्वर्गे लोके मिशति भुजे यज्ञ भुगबाल केले. मोठ्या प्रेमानं बोला गोपाल भगवान की जय. आज आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढा आनंद घेता नाही आला, पण आपण राहिलेल्या कीर्तनाचा आनंद या म्हणजे कोणत्या जून महिन्याच्या 11 तारखेला 11 का 10 11 का 11 तारखेला फकीर बाबाची पुण्यतिथी वर्ष श्राद्ध आहे. तर त्या दिवशी परत आपलं दर्शन होईल. फिर मिलेंगे 11 तारीख. आजचा कार्यक्रम याच ठिकाणी पूर्णविराम घेतोय. एकदा गोड ज्ञानेश्वर माऊली भजन करा. ज्ञानेश्वर माऊली नानाराज माऊली तुकाराम माऊली नानाराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली नानाराज माऊली तुकाराम नानाराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. अरे अभंग व्हायला अजून आम्हाला अभंग व्हायला बरोबर आहे. शिंकेला आंबविले धुरे होतो तिघाचे बुद्ध रे तुम्ही वारे दोई कडे मुख पसरुनी गडे धारा घ्या रे दोई मुख पसरुनी गडे. तुम्ही वारे दोही कडे मुख पसरुनी गडे. कंठे धरला कृष्ण मरे जने अवघा प्रकाश त्याला वाटलं धारा दोहीच्या पोरा. कंठी धरला कृष्ण मरे कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. बाहुलिया ब्रह्मादिका उत्तम लोक दाखवू. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. लोका म्हणे ओ मंडळी आम्ही बळी विरगाडे. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. बोलेले कुरे
रम्या आपुला क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध म्हणे ज्ञानेश्वर Thank you.